सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठणवाडी शाळेच्या इमारतीचे लाकडी कौलारू छप्पर कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली होती। सुदैवाने यावेळी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक नसल्याने दुर्घटना टळली। याबाबत पालकांनी कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाचे लक्ष वेधले। त्यावेळी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन पाहणी केली होती। तसेच शिक्षण विभागामार्फत तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र आज सोमवारी पर्यायी व्यवस्था न केल्याने पालकांनी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसून भर उन्हात शाळा बंद आंदोलन सुरू केले। शिक्षण विभागाने तात्काळ पर्यायी व्यवस्था तसेच छप्पर दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी लावून धरली। याबाबत शिक्षण विभागाने लवकरात लवकर शाळेच्या छपराचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले। कुठली दखल घेतली ना शुक्रवारी हॅलो सोय करून नाही त्यांची। मी संजय पडते बोलतोय, माझे अध्यक्ष जिल्हा परिषद। आणि काय आता मी तेंडोलीत आलो आहे। 19 मुलं या शाळेत आहेत। शुक्रवारी वरची कवळं पडली, तुम्ही काय कारवाई केली? मुलांची पर्याय व्यवस्था काय केली ती मला तुम्ही आता सांगा। हा मग हा 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 गट शिक्षण अधिकारी मला तुम्ही सांगा, मला सांगा पत्र व्यवहार एखादी समजा अचानक एखादी घटना घडली, आज जी परिस्थिती होती ती कशी होती? 19 मुलं आहेत, इमर्जन्सी परिस्थितीमध्ये पत्र व्यवहार चालतो का? कोण अंगणवाडीवाले मला तुम्ही सांगा आणि बसायला गेला मला तुम्ही सांगा तुमची ड्युटी काय? तुमची ड्युटी सांगा मला, तुमची ड्युटी काय? त्या मुलांचं रक्षण करणं तुमचं काम आहे ना? मग अंगणवाडीला पत्र देणार, मग ते बसायला देणार, मला काही माहिती नाही। आता ती सगळी मुलं अंगणवाडीत बसली पाहिजे, पत्राची गरज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बोलावं लागेल, शिवसाहेबांची। मग शाळेतल्या मुलांची ही जर अशी परिस्थिती असेल, एखादी घटना घडते आणि तुम्ही सांगता पत्र दिलंय, मग तिथे बसायचं आणि उद्या समजा उद्या कालच्या मुलांना इजा झाली असती त्याची जबाबदारी तुम्ही घेणार काय? मी आता त्याला सांगितलं इमिजिएट तुम्ही अंगणवाडीत बसवा, पुढचं काय ते तुमचं तुम्ही बघा। आत्ताच्या आत्ता बसवा, अंगणवाडी सेविकेला बोलून घ्या, व्हिडिओला सांगा आणि ताबडतोब आता ही मुलं हळवणार तर आम्ही कुठेतरी त्याला आम्ही भाडं देतो, तुम्हाला जमत नसेल तर। मी आमदार निलेश राणांना सांगून आता आम्ही त्यांचं भाडं द्यायला तयार आहोत, आम्ही प्रायव्हेटमध्ये बसू, शाळा दुरुस्त आम्ही करू, तुम्हाला जमत नसेल तर। किती दिवस प्रशासनाने किती वेळा मागणी केली दुरुस्तीसाठी, अजून दुरुस्तीला पैसे येत नाहीत। मला तुम्ही मी अंगणवाडीत आता त्या मुलांना घेऊन जातो, बसवतो, तुम्ही व्हिडिओला सांगा आणि शिवसाहेबांची मंजुरी घ्या। शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटनास्थळी दाखल झाले नाही। त्यानंतर आम्ही जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट बघली आणि 1 वाजता आम्ही सगळे पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुडाला तिथे पोहोचलो।
तेथील त्यांचे गशी जे होते किंजवडेकर साहेब त्यांच्या घरावरती बातमी घातली बाबा अशी शाळा आमची छप्पर कोसळले, पण त्यांच्या अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती. आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बीडीओशी संपर्क साधला. बीडीओनी गशींना म्हणे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या. त्याप्रमाणे गशी या ठिकाणी 4-3:30 वाजता पोहोचले गावठण शाळेकडे. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केली. आम्ही म्हटलं की बा शाळा तात्काळ दुरुस्त झाली पाहिजे. त्यांनी म्हणाले की बा तात्पुरती सोय तुमची आम्ही करून देतो, व्यवस्था करून देतो. त्याप्रमाणे त्यांनी शनिवार दिला होता. शनिवार नाही, रविवार नाही, सोमवार नाही, आज उजाडला. अजूनपर्यंत आमच्या मुलांना बा शाळेत बसण्याची तरी व्यवस्था केली नाही. म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आता आम्ही काय ठरवलंय, सगळ्या ग्रामस्थांनी आमची मुलं आम्ही आज उन्हात बसून ही शाळा भरवली नाही. मला सांगा, आम्ही वारंवार यांच्याशी संपर्क साधतो. 30 जूनला यांना पहिलं पत्र दिलं आम्ही शाळा दुरुस्ती संदर्भात. शाळा आता ज्या बाकीच्या शाळांची दुरुस्ती झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आमच्या शाळेचं नाव का नाही आणि आम्ही प्रशासनाला वारंवार काय प्रश्न विचारायचे, आमच्या मुलाला शाळेत काय पाठवायचे. आता आम्ही असं पालकांनी ठरवलेले आहेत, आमची मुलं ही उन्हात बसतायत तर यांच्यावर चाइल्ड ऍक्ट नुसार या सगळ्या जी यंत्रणा जी आहे पूर्ण त्या यंत्रणेवर गुन्हा दाखल करणार असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. सकाळपासून पालकांमध्ये ही चर्चा होती की पर्यायी व्यवस्था आपल्या शाळेकडे कुठली आहे, म्हणून बरीच मुलं शाळेकडे आल्यानंतर मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलंय की ते पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता 11च्या नंतर ती धावपळ करत आहेत. त्यामुळे सगळ्याच पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुद्दाम प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्व पालकाच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.